हे आहेत उन्हाळ्याकरता खास नाचणी गुलकंद मिनी केक। नाचणी आणि गुलकंद थंड असल्यामुळे उन्हाळ्यात आपण खातोच, तर आज त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनचे हे केक केलेले आहेत। त्यामुळे हे केक हेल्दी आहेत, तसंच गुलकंदामुळे चवीला अतिशय टेस्टी झालेले आहेत। आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात आपण तेल, बटर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे काही वापरलेलं नाही आहे। तसंच ओव्हन किंवा कुकर, कढई, मायक्रोवेव्ह ह्याच्यामध्ये हा केक केलेला नाही आहे। हा बिना अंड्याचा केक आहे, तरीसुद्धा तो अतिशय हलका, सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे। हे बघा, ह्याला आतनं किती छान जाळी आलेली आहे आणि 10 मिनिटात हे मिनी केक तयार होतात। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आता असं हे नाचणी गुलकंद मिनी केक करूया। त्याच्याकरता 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे विकतचंच आहे, रेडीमेड आहे। इथे पावटी रवा घेतलेला आहे। हा अगदी बारीक रवा आहे, 0 नंबरचा रवा आहे। जर तुमच्याकडे असा रवा नसेल, जाड रवा असेल, तर तो मिक्सरमधनं जरासा फिरवून घ्या। तो घालते ह्याच्यामध्ये। अगदी झटपट असं हे मिनी केक होतात। 1 पिंच किंवा 1 चिमूट मीठ घालते। इथे आपण नाचणी गुलकंद केक करतोय, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी आता 2 चमचे गुलकंद घालते। लागला तर चव बघून अजून घालीन, आत्ता आधी 2 चमचे घातलेला आहे। तो आधी ह्याच्यात चांगला मिक्स करूया। इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता इथे मी आधी अर्धा वाटी दूध घालते आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गुलकंद पण जरा मऊ होईल। दूध नॉर्मल टेम्परेचरचंच आहे। इथे सोडा, बेकिंग पावडर, दही, तेल काही घालायचं नाही। हे मिनी केक फार सुंदर होतात आणि गुलकंदामुळे तर त्याला एक अशी वेगळीच टेस्ट येते। उन्हाळ्यात मुद्दाम तुम्ही हे करून बघा। उन्हाळ्यात रोज गुलकंद खावा, पण गुलकंद खूप गोड असतो, त्यामुळे खाल्ला जातो असं नाही। अशा काही पदार्थात घातला की तो गुलकंद खाल्ला जातो। हे बघा, हे अजून घट्ट आहे। ह्याच्यात अजून मी दूध घालते। वाटीभर दूध घातलेलं आहे, लागलं तर अजून घालायचं। गुलकंद ह्याच्यात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। ह्याच्यात अजून साखर गूळ काही घातलेलं नाही आहे। आधी गुलकंद व्यवस्थित मिक्स झाला की मग लागली तर थोडीशी साखर किंवा गूळ घातलात तरी चालेल, किंवा अजून थोडा गुलकंद घातलात तरी चालेल। इथे पण बटर, तेल वापरत नाही आहोत, तर साजूक तूप घालतोय। हे बघा, 3 चमचे मी साजूक तूप घालते। पातळ असेल तर 4 चमचे घाला, आपला नॉर्मल चमचाच आहे। 1 चमचा तूप जास्त झालं तरी काही हरकत नाही। आता हे तूप पण ह्याच्यात मिक्स करून घेऊया। अजून थोडासा गुलकंद घालते। आता ह्याला गुलकंदाची छान टेस्ट येतेच आहे, तरी मी थोडासा अजून घातलेला आहे। तुम्हाला जशी गुलकंदाची टेस्ट हवी असेल तसा गुलकंद घाला। ह्याच्यात रवा घातलाय, रवा चांगला भिजला गेला पाहिजे। त्याच्याकरता हे 15-20 मिनिटं झाकून बाजूला राहू दे, नंतर मग केक करूया। हे बघा, 20 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आता हे मिक्स करून घेऊया। जो गुलकंद घातलेला आहे तो व्यवस्थित त्याच्यात मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे गुलकंदातला गोडवा केकमध्ये चांगला उतरतो। आता इथे मी 2 चमचे पिठी साखर घालते। गुलकंद घातलेलाच आहे, साखर मिक्स करून घेते। आता लागलं तरच आपल्याला ह्याच्यात थोडंसं दूध घालायचं आहे, पण लागायचं नाहीच। ह्याची कन्सिस्टन्सी आता अगदी परफेक्ट आलेली आहे। हे बघा, रिबन कन्सिस्टन्सी म्हणतो की नाही, तशी आलेली, अशीच पाहिजे आपल्याला। त्यामध्ये दूध घालत नाही आहे मी। तुम्हाला गुलकंद केक नको असेल तर तुम्ही असा चॉकलेट केक करू शकता। तुम्हाला चॉकलेट केक करायचा असेल तर असाच करू शकता तुम्ही। ह्याच्यात 2 चमचे कोको पावडरनी साखर घालायची, गूळ घातलात तरी चालेल। साखर पावटी घालायची आणि डेअरी मिल्क चॉकलेट असतं त्याचे लहान लहान पीसेस घालायचे, आणि तुमच्याकडे चोको चिप्स असतील तर ते घातले तरी चालतील। ह्याच प्रकारे तुम्ही असे चॉकलेट मिनी केक करू शकता। आता ह्याच्यात आपण सोडा, बेकिंग पावडर काही घालत नाही आहोत, तर इनो घालतोय। 1 टीस्पून इनो घालायचा। हा बघा, सपाट टीस्पून इनो घालायचा। तसं सगळीकडे पसरून घालायचा आणि लगेच हलक्या हाताने हे मिक्स करायचं। मी इथे ह्या सगळ्या बॅटरचं एकाच वेळी केक करते, त्यामुळे मी आत्ता सगळा इनो इथे घातलेला आहे। मी इथे आप्पेपात्रामध्ये हे केक करते, 2 आप्पेपात्रामध्ये एका वेळी केक करते। जर तुमच्याकडे एकच आप्पेपात्र असेल तर ह्याचे 2 भाग करा। पहिल्या भागात आधी अर्धा चमचा इनो घाला, तेवढे आप्पेपात्रामध्ये केक करून घ्या आणि उरलेल्या भागामध्ये आयत्या वेळी करताना उरलेला अर्धा चमचा इनो घाला। थोडेसे गुलाबाच्या पाकळ्यांनी बदाम पिस्त्याचे काप घातलेत। इथे मी आधीच गॅसवर तवा तापत ठेवला होता, त्याच्यावर आप्पेपात्र ठेवलेलं होतं। आप्पेपात्राला आधी तूप लावून घेतलेलं आहे।
हे दोन्ही प्रीहीट करून घेतलेलं आहे. हे प्रीहीट आधीच करून ठेवायचं आणि नंतर मग बॅटरमध्ये इनो घालायचा आणि लगेच केक करायचे. ह्याच्यामध्ये हे केकचं बॅटर घालूया. खूप नाही भरायचं, अर्ध अर्धच भरायचं, कारण ते छान फुलून वर येतात. गॅसची फ्लेम लोच आहे. हे जरा असं सारखं करून घ्यायचं. हवे असतील तर वरून थोडेसे असे हे काप घालायचे बदाम पिस्त्याचे. अशा गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात तरी चालतील. नाही तर झाकण ठेवून 12 मिनटं हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. असंच इथे मी दुसरं अप्पेपात्र तव्यावर तापायला ठेवलेलं आहे. ते सुद्धा प्रीहीट झालेलं आहे. त्याच्यात आता हे बॅटर घालूया. 10 मिनटं झाली आहेत. केक झाला का बघूया. एकदा जरा सुरीने चेक करून घ्यायचा. हे बघा काही लागत नाही, ह्याचा अर्थ झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलाय. हे बघा किती छान फ्लफी झालेले दिसत आहेत. छान असे टम्म फुगलेले आहेत. खाली उतरवते. आता हे गार होऊ देत, मग हे केक काढूया. हे बघा दुसरे सुद्धा हे आपले मिनी केक झालेले आहेत, गार झालेले आहेत. आता काढूया. हे बघा असे अगदी इझी निघतात. हे बघा कडेने असे छान सुटून आलेले आहेत. इझी निघतात ते. हे बघा असे सुद्धा इझी निघत आहेत. असे हे आपले नाचणी गुलकंद मिनी केक तयार झालेले आहेत. तुम्हाला मुद्दाम दाखवते मी. छान जाळी आलेली आहे आणि असे फ्लफी झालेले आहेत. हे बघा.